चुप ग. हॅलो, हा राजकुमार बोलतोय. नाही ती 4 महिन्याची वसुली झालीच पाहिजे. हा नाही तर मग बलिदान देणार होगा, कळलं का? हा ती किती पण तंगी असू दे, वसुली झाली पाहिजे. हा अगं काजळ राहिलं, काजळ लाव. हा नाही तर पावडर लाव. नाही नको, लिपस्टिक लाव, पावडर लाव, काय लावायचं ते लाव. कर ना, अजून मेकअप कर ना. अगं नाही, एवढंच बास आहे. बरं ऐक, मामी आली ना कामावरून की तिला सांग मी वाड्यावर कामाला गेले म्हणून. मी निघते. निघ म्हणजे तू, माझं काही म्हणणं नाहीये, पण कसं जरा सावकाश जा, लचकत मुरडत असं छान सावकाश जा. हा उगं पाय लचकून पडली बिडली मग. हा ग तुम्ही तू. बरं चल, मला उशीर होतोय, मी येते. बरं येते. ए काय झालं का हंबरायला सकाळ सकाळी? तुला दाखवत होते तर तुझं लक्ष नाही. तू बसला बिझी तुझ्या कामात. पक्षाची कामं चालू आहे. अरे ती पक्षाची कामं करण्यापेक्षा ना जरा त्या रमाकडे लक्ष दे. त्याच्याकडे लक्ष आहे माझं. तिची कामं चालू आहे, घरात आल्यावर तुझ्यामुळे पिळवणूक चालू आहे. अरे याच्या पलीकडे जाऊन त्या रमाचा जरा विचार करायला शिका, नाही तर भरोशाच्या म्हशीला टोणगा. अरे दादा, वो जिस नट्टा फट्टा के शाळे में जाती है ना, उसकी मैं प्रिंसिपल थी. असं आरशात पाहून कोणी लाजतं का, हसतं का? ती आजकाल जरा चांगली राहायला लागली ना, म्हणून पोटात दुखतंय तुझ्या. हो ना? तिची माझी काय बरोबरी करतोय तू? ही कुठे मी कुठं? तू ना तिच्याकडे जरा नीट लक्ष दे. तिचं काहीतरी वेगळंच वाग नाही. मला तरी वाटतं तिचं काहीतरी झंगाट चालू आहे. पटतंय तुला? पटतंय. तुझ्या डोक्याचा ना तपास करून घ्यायला पाहिजे. अरे मी काय बोलतेय, तू काय बोलतोय? काय चाललंय तुझं? अरे कधी कधी माहितीये पाखरासारखी भुरकन काय उडत येते, कधी कधी अशी मान खाली घालून काय चालते. मला तरी वाटतं तिचं काहीतरी झंगाट आहे. ही सगळी कसली लक्षणं आहे ना, ती मला चांगलीच माहिती आहे. सुमे, तू ज्या गॉगल बनणार रामाकडे बघते ना, तू गॉगल बदल आधी. नाही काय तू तसं केलं ना, म्हणून तुला वाटते की ती पण तसंच करत. हा ना? तुला काय म्हणायचं, मी तशी होते का? हा मग काय? त्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. एक दिवस तुमचे डोळे उघडतील ना, तेव्हा तुम्हाला कळल का या सिमरनचं ऐकायला पाहिजे होतं. बरोबर, तुम्हाला काय करायचं ते करा. नाही काही झालं ना तरी रमा असं काही नाही करणार. दादा आता हे वय प्रेमात पडायचं. काही झालं ना तरी रामा मला तोंडावर नाही पाडणार. तुझी गोळ्या घ्यायची वेळ झाली, जरा स्वतःकडे लक्ष दे. जा जा जा. बरोबर नाही ऐकायचं. सुमी म्हणते म्हणून नाही, पण एकदा शंका मिटवायला हवी. तिचं काही चुकत असेल तर तिला समजून सांगायला हवं. रमा. जी बाईसाहेब. अगं आता लवकरच गणेश चतुर्थी आहे, त्याच्यामुळे खूप काम आहेत. तुम्ही दोघी घरी सांगून टाका, आज तुम्हाला यायला उशीर होईल. चालेल. आणि हो कसं आहे ना, आपल्याला सगळी कामं शक्यतो आजच पूर्ण करायला पाहिजेत. मग आयत्या वेळेला घाई नको ना. आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा प्रताप पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहे. त्याची सगळी तयारी आपण करतो, म्हणून थोडी जास्ती काम आहेत. जी बाईसाहेब, इथली कामं पटापट आवरतो. हा ठीक आहे. बरं रमे, तू मला सांग पटापट काय काम करायचे. मी स्वयंपाक घरातलं बघते, तू बाकीची कामं बघ. चालेल, तसं करूया आपण. एक कटिंग दे. राम राम युवा नेते. राम राम. लयच काळजीत दिसतात. काय झालं? नाही काय नाही. समजा व्यवस्थित आहे ना? मग ठीक आहे. काय लोकांचं भलं व्हावं हेच आपल्याला हवं. बाकी तुमची बहीण रमा तिथं वाड्यावर लय मजा मारते. नाही चांगलं आहे. म्हणजे तुझ्या बहिणीचं लक्षण काय ठीक दिसत नाही? तू कोणाबद्दल बोलतोय, कोणासमोर बोलतोय कळतंय का तुला? कळतंय मला, समजा कळतंय. काय वाड्यावर तू नसतो, मी असतो, तेव्हा तुझी बहीण तिथं वाड्यावर काय रंग उधळते ना
ते म्या माझ्या डोळ्यानं ए, परत जर रामाबद्दल एक शब्द जरी वाईट बोलला ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. आहे बरं आहे. म्हणजे तुझ्या बहिणीनं तिथं रंग उधळायचे आणि आम्ही तुझा असा विश्वास बसणार नाही. तुझ्या बहिणीला आता रंग्यात पकडूनच देतो. बोल काय देशील मला? आता इथनं गेला नाही ना तर कपडे फाटेपर्यंत फटके दे. चल नाही. आता माझ्या फोनची वाट बघ. मंजू, गणपतीच्या डेकोरेशनचं सामान कुठे ठेवलंय माहिती आहे ना तुम्हाला? वय हा, ते जरा हरीला काढून द्या, तो पंचायत समितीमध्ये घेऊन दे. जी. जा लवकर. रमा, जी. आज तुम्ही मला नेहमीच्या ठिकाणी भेटा. मला महत्वाचं बोलायचं. छोटे मालक, अहो तुम्ही बघताय ना घरात किती धावपळ चालू आहे ते. आता एवढी समजा काम सोडून जायचं म्हणजे मला नाही वाटत मला जमेल म्हणून. हो, मला माहितीये तुम्हाला भरपूर काम आहेत, पण माझं काम सुद्धा खूप महत्वाचं आहे. महत्वाचं? हो. काय? मला एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. कसला निर्णय? हे बघा, इथे नको, आपण भेटल्यावर बोलू. असं समजा आयुष्याचा प्रश्न आहे. अहो मग कशाबद्दल हाय, काहीतरी सांगा. हे बघा, आता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, भेटल्यावर बोलू. येतो. आई, अगं मी जे पाहिलं होतं ना, शेम टू शेम आपल्याकडे तेच चालू आहे बघ. काय कसं काय पाहिलं होतं, कुठं काय चाललंय? अगं आई, फिल्म मध्ये ग. आपल्या घरात जी स्टोरी लाईन चालू आहे ना, तिकडं बी तशी सिल्वर जुबली प्यार का आठवडा चालू आहे बघ. तुम्ही काय चाललं, तुझं काय बोलतेस ते मला नीट कळतं बरं होईल. सांगायचं नसेल तर झोप आहे एकदा. चल. अगं झोपलेच होते मी, पण तुमची झोप मोडवणार आहे म्हणून उठून बसले. मला तर पक्क ठाऊक आहे. काय? हेच की रमाच्या प्रेमाचं फिल्मचं शूटिंग सुरू झालंय. मी पिंट्याला पण सांगितलं. मग त्याचं जे उत्तर आहे ना तेच आमचं आहे, कळलं? अगं मी आता लई गहन विचार केला होता. तुला सांगते, पण एवढा गहन विचार करून ना माझे एक लक्षात आलंय. जेव्हा का पोरगी प्रेमात पडली का ती ना हळूहळू जेवण कमी करायला लागते. नंतर घरी यायला उशीर काय करते, मग सांगते मी इकडं चाललीये, पण ती भल तिकडच निघते. आणि मग तिचं प्रेमाचं लफड सुरू होतं बाई. रमा असं करते असं वाटते का ग तुला? 100%. एकदा का पोरीने तोंडावर पट काढली तर ती मागच्या दारानं पळून गेली समज. आणि आरशात बघून एकटीच लाजायला लागली ना का तिचं बाहेर लफड सुरू झालंय समज. आणि एकदा का तिच्या गालावर लाली आली का तिनं तुमचं तोंड काळं केलं म्हणून समज. तुम्ही एवढं मोठं ब्रह्मज्ञान कुठल्या उकिड्यावर मिळाले तुम्हाला? अगं फिल्म मध्ये. मग फिल्म मध्ये सगळं असतं. तुरीत गाती फिल्म डोकं खराब करायली माझं उगा. आई, ज्यातलं कळत नाही ना त्याला शिव्या घालू नको. काय तुला लय कळते? जग बघितले तू? अगं मी सगळं पाहिलंय. ऑस्ट्रेलिया पाहिलं, पॅरिस पाहिलं, स्वित्झर्लंड पाहिलं, नेदरलँड पाहिलं, सगळं पाहिलं. कुठं बघितलं? फिल्म मध्ये. आज तुझी तुम्ही कधी फिल्मही पाहिल्या नाही, कधी पाचवडच्या बाहेरही पडले नाही. तुम्हाला काय माहिती फिल्म? नुसतं मला शिव्या घालत बसलेत. मग काय, रमासारख्या चांगल्या गुणी पोरीवर आरोप केला म्हणून मकरात बसून तुझी पूजा करायची होय? प्रेमात पडण्याआधी सगळ्या पोरी गुणीच दिसतात, पण त्या इंटरव्हलच्या आधी. इंटरव्हल नंतर तोंड काळं करतात घरच्यांचं. आता तुमचं तसं नको व्हायला म्हणून आधीच तुम्हाला सावध करत होते. तू याच्या अगोदर कधी चांगलं बोलली होती आणि कधी चांगला विचार केला होता त्या विरोबालाच माहिती बाई. आई, तुला काय वाटतं ग, मी काय येडगबाळच बोलत असते का दरवेळेस? आता तुमचा एवढा चांगला विचार करते म्हणून तुला सांगते ना मी. पण एक लक्षात ठेव, जिथं जिथं प्रेमाची भानगड आहे ना तिथं जे सिमरनला दिसतं ना तेच घडतं बघ, आणि तेच होतंय. तुम्ही हे जे काय ब्रह्मज्ञान तुम्ही आमच्या थोबाडावर फेकलंय की नाही, त्याच्यावरती मी, पेंट्या आणि तुझे बाबा आम्ही तिघ मिळून चर्चा करतो. तोपर्यंत एक काम करा, हे जाऊन कुठं बाहेर रोखू नका. तेवढं कराल? आता बघ बापा. ऐकायचं नाही माझं, झोपते तरी मी. ए मंजू, अगं इथंच एवढा वेळ लावशील ना तर तिथे लोकांचं गणपती बसून उठतील बी.
मी माझी कामं बरोबर करते, तुम्ही तुमचा हात चालवा पहिले. काय बरोबर करते का आ? गणपतीचा पाठ कुठे आहे? आणते. मी आठवण करून दिली की तुम्हाला आठवतंय कुठं काय ठेवलंय ते. हरिभाऊ, मला नका शिकवू माझी कामं. तुम्ही नुसतं बसून इथे हुकूम सोडताय. मला बी लय काम आहेत म्हणलं. तिथं त्या पंचायतीत मी काम करणार आहे, पण ते तुम्हाला दिसणार नाही. फक्त हरी इथं बसलाय एवढंच तुम्हाला दिसणार. रमा, अगे रमा, अगं आज चहा मिळेल का मला? केव्हापासून चहा मागतोय म्या. वा, आता शेठवाणी चहा तुम्हाला इथं आणून द्यायचा का? तुला सांगितलंय ना नुसती आपली तोड. हरिभाऊ, अहो चहा बनवून ठेवलाय, तिकडे जाऊन घ्या की. अगं इथं आणून दिला असता तर तुझं काय बिघडलं असतं का ग? रमा, बर बर, आतली कामं आटपलेत ना? मी येतो चहा घेऊन, तवर हे समजा भरून ठेवा तुम्ही. म्या करते, तुम्ही जावा. रमा जी, पूजेचं सामान आणायचंय. ही सगळी कामं राहू देत, आधी जाऊन सामान घेऊन ये. ही लिस्ट, ह्याच्यामध्ये सगळं लिहिलंय काय काय आणायचंय. आणि हे पैसे. अगं त्या हरीला सांगितलं ना, 4 तास लावेल तो. मी घेऊन येते. अरे बापरे, बरंच सामान आहे की, मोठी पिशवी न्यावी लागेल. रमाचा मोबाईल, मेसेज आलाय वाटतं. हरिभाऊ, काय करत होता तुम्ही? कुठं काय, म्या तर चहा घेत होतो. अगं ह्यो तर तू बाहेर आणून द्या पाहिजे, पण म्याच होता इकडे हे आलो. बघा हरिभाऊ, उगा इशे बदलू नका आणि खोटं तर त्याहून बोलू नका. मी पाहिलं माझा मोबाईल होता तुमच्या हातात. काय बघत होता तुम्ही? म्या काय बघत नव्हतो, तो वाजत होता म्हणून तुला द्यायला आलतो. हो का? मग मी आल्या आल्या सड्डाच फुल का बरं ठेवला फोन खाली? तुला काय म्हणायचं काय? सांगते. काय म्हणायचं आहे ना ते सांगते. तुम्ही माझ्या मोबाईलला हात लावलेलं मला अजिबात आवडलेलं नाही. मोठे हात म्हणून काही बोलत नाहीये, पण पुन्हा माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसलात ना तर तक्रार करीन बाईसाहेबांकडे. म्हणजे तुला काय म्हणायचं? म्या आहे ते. हे बघा हरिभाऊ, माझ्या मोबाईलला हात लावायचा नाही, एवढंच ध्यानात ठेवा. बोल रे, अजून मस्ती उतर नाही का तुझी? का येऊ तिकडे वाड्यावर? इथं येण्यापरीस तुझ्या बहिणीच्या मागावर जा. अजून पण तेच वाटतंय का तुला? अरे जे मला वाटतंय ना, आता तेच तुला बी वाटेल आणि पटल बी. नाही तर तुला बोललो होतं ना माझ्या फोनची वाट बघ. आत्ता बरोबर मुहूर्त गावला. म्या रमाला रंगे हात पकडून देऊ शकतो. हरी, माझ्यावर चिडून काय बी होणार नाही युवा नेते. आणि तुला जर का खरं वाटत नसेल ना, तसा होताच्या डोळ्याने जाऊन बघ की. तुझी फालतूची बडबड बंद कर आता तिकडे येऊन धुईन तुला. अदुगर म्या काय सांगतो ना ते नीट कर. तुझी बहीण आहे ना, आत्ताच वाड्यावरून बाहेर पडले कामाचं कारण सांगून. आणि मला पक्की खात्री आहे ती कोणाला तरी भेटायला चालली. कोणाला भेटायला? म्या कशा पाहिजे सांगू? तू जाण बघ, तुझी बहीण कोणाला भेटायला चालली ती. कुठे चालले? हे इथंच बाहेर. अगं घरात बसून बसून कंटाळाला, म्हटलं जरा बाहेर फेरफटका मारून येऊ. बसा बसा खाली बसा. तुम्ही आत्ताच रोटी झाली ना तुझी, अशा कुठल्याही वेळेला बाहेर पडायचं नसतं ग. 2 जीवांची आहे तू, ते तरी लक्षात घे. तुला कुठं बाहेर जायचं असेल ना तर आम्हाला सांगत जा, आम्हाला कुणाला तरी घेऊन जात जा. हे इथेच बाहेर चालले होते, इथे फक्त बाहेरच. बाकी एक मला सांग, नुसती भटकायला चाललीस का आणखीन काय डोक्यात आहे तुझ्या? बघितलं का हात?
चांगलं लागतो बरं कसं सन्न पण देऊ काय? अगं रमा वाड्यावर की नाही नक्की मला ते बघायला जायचं होतं म्हणून मी बाहेर. तुम्ही अगं एवढी घाण कशी आहे डोक्यात तुझ्या? हा का विचार करतेस असा घाणेरडा? आता मला शंका आली म्हणून चालले होते मी. शंका आली ना, जा वाड्या आणि सगळ्या शंकांचं निरसन करून ये. पण जेव्हा तू घरी येशील की नाही परत, तर तुझी बॅग भरलेली असेल. बॅग उचलायची आणि आपल्या सासरी चालू पडायचं, कळलं? आय असं काय करते का तू? असं काय नाही ना, असंच आता. तिथं बाळणपणासाठी आले ना, मग गप गुमान राहायचं. का त्या पोरीबद्दल असं बोलत असतेस? हा ती गुणी पोर एवढी तुझ्या कपड्यात घामाचं थेंब पण येऊ देत नाही. तू म्हणलीस ना की पुरणपोळ्या करून वाढते आणि त्याच्याबद्दल असा विचार करतेस तुम्ही. तू असं करायचं असेल ना तर हिथं राहायचं नाही, तुला घरी सोडून येते तुझ्या सासरी. जा मग तिथं राहा. हे आई मम्मा मला सासरी नाही जायचंय, मला इथंच राहू दे. अगं निदान माझ्या बाळाचा तर विचार कर. तुम्ही त्या बाळाचाच विचार केलाय म्हणून तुझं सगळं ऐकून घेतले. याच्या पुढे असं घालणारा विचार डोक्यात सुद्धा आणायचे नाहीत, कळलंय? हा औषध जरी का घेऊन? हो. खायला हवंय काय? पोहे. खायला म्हणजे की पोहे देते बस. हा राजकुमार इथे काय करतोय? हा लपत छपत का चाललाय आणि चोरून काय बघतोय? असं रमाचा पाठलाग करतोय की काय? भाऊंचा फोन. हा भाऊ बोला. हा युवा नेते, कुठे आहात तुम्ही? मी हे काय इथंच आहे, पासवर्ड मध्येच आहे. बोला ना भाऊ. बर माझ्याकडे आपल्याला एका मीटिंगला जायचंय. आता भाऊ ते जरा एक महत्वाचं काम होतं मला, ते जरा पूर्ण करून येतो. युवा नेते, लोकांची सेवा करणं हे महत्वाचं काम आहे. तुम्ही कोण आहात माहिती आहे ना तुम्हाला आता? हे बघा, त्यामुळे अशी कारणं देऊन चालत नाही. जनसेवेसाठी आपली महत्वाची कामं बाजूला ठेवावी लागतात. यालाच तर समाजसेवा म्हणतात. होय भाऊ. हे बघा, ही सामाजिक जबाबदारी तुम्हाला निभवायची आता. या, वाट बघतोय. होय भाऊ. बोला छोटे मालक, काय महत्वाचं सांगायचं होतं ना तुम्हाला? आणि काय निर्णय घेतला तुम्ही? हे बघा, थोडं लवकर बोलाल फक्त. आणि बाईसाहेबांचं कधी रमा, तुम्ही मला बोलू द्याल का? बाई बोला. तुमच्या मनात खूप गोंधळ चाललेला दिसतोय मला. बघा रमा, तुमच्या डोक्यात ज्या कामासाठी गडबड चालू आहे ना, त्या कामापेक्षा हा विषय खूप महत्वाचा. त्यामुळे मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. तुम्हाला सारखी भीती वाटत असेल ना की आपलं पुढे काय होणार, कसं होणार, आपल्या नात्याबद्दल आपण आई आणि रावसाहेबांना कसं सांगणार, हो ना? हीच भीती मी कायमची संपवायची असा निर्णय घेतला. मला नाही समजत तुम्हाला काय म्हणायचं ते. मी आपल्या नात्याबद्दल
आईला सगळं सांगायचा निर्णय घेतला. काय? हो, आणि ते मी आजच आईला सांगणार. नाही नाही छोटे मालक, हे बघा असं काय बी करू नका. का? कधी ना कधी त्यांना हे सांगावंच लागणार ना. त्यामुळे आज एकदा सांगितलं की सगळेच प्रश्न मिटतील. अहो नाही छोटे मालक, उलट प्रश्न वाढतील आणि गंभीर होतील. बघा माझ्या पायी रावसाहेब उगाच तुमचं जगणं मुश्किल करून सोडतील. नाही नकोच, तुम्ही नका सांगू. ते म्हणतील आपल्याकडे कामाला येणारी एखादी साधीशी मुलगी. रमा प्लीज, तुम्ही स्वतःला कमी लेखणं बंद करा. तुम्ही सामान्य नाही आहात. अहो पर छोटे मालक, तुमची आणि आमची कधीच बरोबरी होऊ शकत नाही. त्यामुळे उगाच. रमा, ज्यांच्याकडे पैसा आहे, पद आहे, पत आहे, तोच श्रीमंत का? पैशात ज्याची किंमत करता येणार नाही असे गुण तुमच्याकडे आहेत, त्याचं काय? ती श्रीमंती नाही का? छोटे मालक, अहो तुम्हाला माझ्यात काय बी वाईट दिसत नाही. हा तुमचा मोठेपणा आहे. पण बाकीच्यांना काय समजवणार आहात तुम्ही? बाकीच्यांना समजवण्याची गरजच पडणार नाही रमा. जेव्हा तुम्ही स्वतःला समजावून सांगा की तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आहात. तुमच्याकडे एक वेगळी शक्ती आहे रमा, ती प्रत्येकाला जाणवते, पण तुम्हीच त्याच्याकडे नीट बघत नाही आहात. तुमच्या या गुणांनी, तुमच्या कामानं तुम्ही कोणाचंही मन सहज जिंकू शकता. आणि मला खात्री आहे की तुम्ही आई आणि रावसाहेबांचं मन नक्की जिंकता. अहो, पेंढारकरांसारखा माणूस तुम्हाला सून करून घ्यायला तयार झाला म्हणजे बघा ना. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही असं काम कराल की रावसाहेब स्वतः तुम्हाला आपली सून म्हणूनच मागणी घालतील.